अनुष्का पाटोळे संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा. रामदास आठवलेंची आग्रही मागणी. पीडित कुटुंबाला मिळणार 5 लाखांची मदत आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न. नमस्कार, झुंजार न्यूज. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका येथील चिमुरडी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6वीत शिकणाऱ्या या हुशार दलित विद्यार्थिनीचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप गूढच आहे. दरम्यान आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनुष्काच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाहूया या संदर्भातील आमचा विशेष रिपोर्ट. लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील धक्कादायक घटना. अवघ्या 11.5 वर्षांची अनुष्का पाटोळे, जिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला होता, तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विद्यालयाने याला आत्महत्या म्हटले असले तरी पालकांनी मात्र हा घातपात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी औसा येथील टाका गावात जाऊन अनुष्काच्या आईवडिलांची भेट घेतली. यावेळी अनुष्काच्या आईने हंबरडा फोडत, "माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या झाली आहे, आम्हाला न्याय द्या" अशी विनंती आठवलेंकडे केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रामदास आठवलेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की अनुष्का ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला संविधान तोंडपाठ होते. अवघ्या 11 वर्षांची मुलगी टॉवेलने गळफास घेऊन बसून आत्महत्या कशी करू शकते, हा संशय निर्माण करणारा प्रकार आहे. शाळेचे सीसीटीव्ही फुटेज का बंद होते? पोलिसांच्या अनुपस्थितीत मृतदेह हलवलाच कसा? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सीआयडी चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 11 वर्षांच्या मुलीचा बसून गळफास लागणे शक्य आहे का? तिच्या डोक्याला माती का लागली होती? घटनेच्या वेळी सीसीटीव्ही फुटेज का उपलब्ध नाही? पंचनाम्यापूर्वीच मृतदेह हॉस्पिटलमध्ये का नेण्यात आला? न्याय मिळवून देण्यासाठी रामदास आठवले लवकरच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची देखील भेट घेणार आहेत. दरम्यान आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सामाजिक न्याय मंत्रालयाकडून 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार असून त्यातील पहिला हप्ता 1 लाख रुपये देण्यात आला आहे. याशिवाय कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणात आत्तापर्यंत केवळ 2 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र केवळ तेवढ्यावर न थांबता विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. एका दलित कष्टकरी कुटुंबातील गुणवंत मुलीचा असा अंत होणे हे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आता सीआयडी चौकशी होऊन अनुष्काला न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट, झुंजार न्यूज, लातूर. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.